नमस्कार. आत्ता आपण आलेलो आहोत जलकंदेश्वराच्या मंदिरात. आपल्या तामिळनाडूमध्ये प्रसिद्ध असा वेल्लोरचा जो किल्ला आहे, त्या वेल्लोरच्या किल्ल्यावरती तितकंच प्रसिद्ध आणि प्राचीन असणारं हे जलकंदेश्वराचं मंदिर. विजयनगरच्या स्थापत्यशैलीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ज्या मंदिराकडे बघितलं जातं ते हे जलकंदेश्वराचं मंदिर. चिनाबोम्मी रेड्डी ही विजयनगरच्या साम्राज्यातली एक व्यक्ती होती. या व्यक्तीला प्रत्यक्ष भगवान शंकरांनी दृष्टांत दिला आणि या ठिकाणची जागा साफ करताना वारुळात दडलेली शिवाची पिंडी प्रगट झाली. चारी बाजूला पाण्याने वेढलेल्या या प्रदेशात भगवान शंकराच्या मंदिराची निर्मिती झाली, म्हणून या मंदिराची ओळख जलकंदेश्वर अशी आहे. सुंदर नक्षीकाम केलेले खांब, समोर दिसणारी उंच उंच गोपुरं, लाकडी मोठमोठे असे दरवाजे आणि एकाच दगडात कोरून काढलेल्या मूर्त्या, ज्याला आपण मोनोलिथिक असं सुद्धा म्हणतो, हे या देवळाचं एक सुंदर असं वैशिष्ट्य आहे. ही जी दोन गोपुरं आपल्याला पहिल्यांदा दिसली, ही दोन गोपुरं आपण व्हिडिओमध्ये जी बघितली ती ओलांडून आपण आतमध्ये गेलो की आपल्याला मुख्य गाभारा लागतो. या गाभाऱ्यात आपल्याला शूटिंगला किंवा फोटो काढायला परवानगी नाही आहे, पण या ठिकाणी सुद्धा एक नंदी आहे आणि या नंदीच्या बाजूला एक दिवा आहे असं म्हणतात. ज्या दिव्यावर आपण हात ठेवला आणि तो दिवा पेटला तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात, अशी इकडच्या लोकांची श्रद्धा आहे. आपली हिंदू देवळं जर आपण बघायला गेलो तर हिंदू देवळांवरती परकीय आक्रमणं झाली नसतील तरच नवल. बरं, ही आक्रमणं कोणी केली त्या स्पेसिफिक समाजाचं नाव इथे घेण्याची काही गरज नाही, कारण ते आपोआप आपल्याला कळेल. तसंच हेही देऊळ परकीय आक्रमणांपासून कधीही वाचलेलं नाही. सुमारे 400 वर्ष हे देऊळ पूजेविना तसंच होतं. 1921 साली आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या अखत्यारीत हे देऊळ आलं, तरीसुद्धा इकडच्या भगवान शंकराच्या पिंडीची पूजा करायला 1981 हे साल उजाडावं लागलं. आत्ता सध्या हे जे मंदिर आहे ते हिंदू रिलिजियस अँड चॅरिटेबल एंडोमेंट्स गव्हर्नमेंट ऑफ तामिळनाडू यांच्या अखत्यारीत आहे. यापूर्वी हे मंदिर जलकंदेश्वर धर्मस्थापनम नावाचा एक खाजगी ट्रस्ट इकडची सगळी व्यवस्था बघायचा. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाच्या ताब्यात जरी हे मंदिर आलेलं असलं तरी या मंदिराचे सगळे निर्णय हे तामिळनाडू सरकारचा आत्तापर्यंत घेत आलाय. मगाशी ज्या नंदीचा उल्लेख केला तो नंदी या ठिकाणाहून गाभाऱ्यात आतमध्ये प्रवेश केला की शिवाच्या पिंडीच्या समोरच आहे. तामिळनाडूमधल्या बहुतेक सर्व देवळांसमोर असा एक उंच खांब आपल्याला दिसतो. त्या खांबाला वेगळं स्पेसिफिक नाव आहे, पण या खांबाचा अर्थ असा आहे की इकडे देवाची नियमित पूजा होते. यानंतर आपण वेल्लोरच्या किल्ल्यावरती फेरफटका मारू शकतो. वेल्लोरच्या किल्ल्यांवरच्या बहुतेक वास्तूंचं रूपांतरण हे आता सरकारी कचेऱ्यांमध्ये झालेलं आहे. प्रत्यक्ष आपल्याला भेट जरी देता आली नाही तरी वेल्लोरच्या किल्ल्यावरचं वातावरण आपण त्याच्या चारी बाजूंनी एक फेरफटका मारून सहज अनुभवू शकतो आणि त्याचा आस्वाद घेऊ शकतो. आता आपण इथून निघणार आहोत वेल्लोर शहराच्या आग्नेय भागात असणाऱ्या पक्षी आणि वनस्पतींनी नटलेल्या पलीमथी हिल्स या ठिकाणी. इथे भगवान कार्तिक स्वामींचं एक छानसं मंदिर आहे. नंतर आपण पुढे निघालेलो आहोत उरुंचीपुरम या ठिकाणी. जे 13व्या शतकातलं हे मंदिर आहे ते मार्गबंदीश्वर म्हणून सुद्धा ओळखलं जातं. चोला राजांनी बांधलेलं हे मंदिर पुढे पल्लव, होयसाळ आणि विजयनगरच्या सम्राटांनी सुद्धा सांभाळलं. हे देऊळ भास्कर क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखलं जातं, कारण सूर्यदेव आपल्या किरणांनी भगवान शंकराची वर्षातून एकदा इथे पूजा करतात अशी इकडच्या लोकांची धारणा आहे. विंची म्हणजे ब्रह्मा आणि ब्रह्मा सुद्धा या ठिकाणी उपासना करत असे, म्हणून विंचीपूर क्षेत्र असं याला म्हणतात. या देवळाचं वैशिष्ट्य असं की गाभाऱ्यात रुद्राक्षांचं छप्पर असून परिसरात असणाऱ्या एका पाम ट्रीला वर्षातून एकदा पांढरी
आणि पुढच्या वर्षी काळी अशी फळं लागतात. या ठिकाणी एक टायमिंग स्टोनसुद्धा आहे जो प्रत्यक्ष वेळ दर्शवतो. लक्ष्मीनारायणी गोल्डन टेम्पल वेल्लोर. तिरुपुरम आध्यात्मिक गार्डनमध्ये बांधलेलं हे सोन्याचं मंदिर मलाईकुडी टेकड्यांच्या पायथ्याशी असलेल्या या मंदिराचं बांधकाम 2001ला सुरू झालं आणि 2007ला पूर्ण झालं. या ठिकाणी शूटिंग किंवा फोटो काढण्यास मज्जा आहे, त्यामुळे गुगलच्या सौजन्याने काही फोटो काढून ते शेअर करतोय. याच परिसराच्या आसपास हे मंदिर असल्यामुळे आपण इथे आल्यानंतर या ठिकाणी आवर्जून भेट द्यावी असं हे गोल्डन टेम्पल आहे. वेल्लोरवरून श्रीरंगमला जाताना थोडीशी वाट वाकडी करून आपण तिरुनेमिनाथ दिगंबर जैन हिल्स टेम्पल्स या ठिकाणी पोचलेलो आहोत. अतिशय सुंदर स्थापत्यशैलीचा नमुना असणारं हे दिगंबर जैन हिल्स टेम्पल आहे. या टेकडीच्या पायथ्याशी काही मंदिरं जैन आणि बुद्ध यांची बांधलेली आहेत. तिकडच्या ज्या कलाकृती आहेत किंवा जी वास्तुकला आहे ती बघण्यासारखी आहे. आणि त्याच्याच मागच्या बाजूला एक छोटासा आपला 20 ते 25 मिनिटाचा ट्रेक आपण करून या टेकडीवरती जाऊ शकतो. आणि या टेकडीवरून आपल्याला जो शांततेचा अनुभव मिळतो तो शब्दात मांडणं कठीण आहे. गाडी या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला हम्पीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या समोर जी मातंगा हिल्स मातंगा टेकडी आहे त्या टेकडीवरती गेल्यानंतर जो भास होतो किंवा जो अनुभव मिळतो तो अनुभव इथे आल्यानंतर सुद्धा आपल्याला जाणवतो. इकडच्या शांततेचा आस्वाद घेत इकडची शांतता मनात साठवून आम्ही आमचा पुढचा प्रवास श्रीरंगमकडे सुरू केला. श्रीरंगम आणि त्याच्या आसपासची जी काही मंदिरं आहेत त्या वाटेवरची जी मंदिरं आहेत ती बघण्यासाठी आणि तिकडची माहिती ऐकण्यासाठी पुढचे व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद. जय श्रीराम.